पाहुण्यांचा यथोचित असा त्यांनी मानसन्मान आणि त्यांना लागणारा फलाहार, त्यांना लागणारं पाणी हे सगळं त्यांनी पुरवलेलं आहे. किंवा स्वागत कक्षामध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत नको आहेत त्या सगळ्या पुरवण्याचं काम, शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह या सगळ्या गोष्टी पुरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्या दोन्ही आमच्या बहिणींचं, त्या भगिनींचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. कारण बऱ्याच वेळा त्यांचंच धन्यवाद मानायचं राहतं बऱ्याचशा मॅचेसमध्ये. आणि सागरला कोण विसरणार. सॅल्यूट. सायकल आलेला आहे सागर, टू व्हीलरवर जायचा, मध्ये मध्ये तर चालत सुद्धा जाऊन त्यानं चेंडू मध्ये मैदानामध्ये नेलेले आहेत. परवा असं वाटलेलं त्याने जेव्हा निरोप घेतला, सत्कार करायला त्यानं लावलं, तेव्हा असं वाटलं की सागरचे ते आता पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतील की नाही. वाजवा जरा डीजे मास्टर. येस, सागरच्या या शिट्ट्या, सागरच्या शिट्ट्या, सागरच्या वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज, पोपटाचे आवाज, हे सगळे आता आम्ही नंतर कदाचित मिस करू, परंतु पुन्हा एकदा पुढच्या वर्षी आपल्याला कदाचित ऐकायला मिळतील. स्टंपवरच्या बेल्स. तर धन्यवाद टीके माळी सर. खऱ्या अर्थानं ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आम्हाला सर्वांना मदत केली त्या सर्वांचं आम्ही मनस्वी आभार प्रकट करतो. आणि मृदंगमणी आदरणीय खऱ्या अर्थानं जयेंद्रदादा पाटील, जयेंद्रदादा म्हात्रे यांचं योगदान पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला खूप छान लाभलंय. या मंचावर ना गायक, मृदंगमणी या सगळं भजन सम्राट मंडळे पाहायला मिळाली. मैदानामध्ये दिग्गज खेळाडू, तर मंचावर मात्र सगळे दुसऱ्या क्षेत्रातील आणखीन दिग्गज मंडळी पाहायला मिळाली. तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी ज्याची जोडली ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. वंदन करतो ज्यांना इंग्रजांना कुळ कायदा बदलायला लावला आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवणाऱ्या देवा पाटील साहेबांना. मराठी भाषेसाठी सदैव, मराठी माणसासाठी सदैव लढणारे इंद्रदायी सम्राट बाळासाहेब ठाकरेंना. खऱ्या अर्थानं राष्ट्रहित जपणाऱ्या आणि राष्ट्रासाठी सदैव झटणाऱ्या या संपूर्ण मानवजातीला. वळूया आपण 40+ रायगड प्रीमियर लीग. आणि या रायगड प्रीमियर लीगचं हा मेगा फायनलचा सामना. दोन दिग्गज संघ, इंडियन वॉरियर्स नावेरोहा योगेश पवार, तर एका बाजूला वन सोल्युशन कोरलाई मुरुड निनादजीत तारेकर. 5वी टुर्नामेंट आहे, पर्व 5वं. आणि आमच्यासोबत प्रीतमजी पाटील पडगे यांचा आपण गोड आवाज ऐकाल यातील मात्र शंका नाही आहे. अतिशय परिपक्व असलेला हा माणूस आणि त्या माणसालाही फायनलच्या पूर्वार्धामध्ये आपण ऐकूया. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय किशोर घरात. पहिला चेंडू. आजूबाजूचे सगळे प्राणी पक्षी उडून जाऊन खऱ्या अर्थानं घशामध्ये बसलेत. त्या आदरणीय सागर यांच्या आदरणीय गोपाळ शास्त्री भटजी यांचे माझ्याकडे आगमन होतं. टिफिन बॉक्स ज्यांना बक्षीस लागलं होते पहिल्या दिवशी, आम्हाला अजूनही आठवत आहे. त्या आदरणीय आणि मंत्र पूजा करत या स्पर्धेला सुरुवात केली त्या आदरणीय भटजी दादांचं आम्ही मनस्वी स्वागत करतो. स्लोवर चेंडू चांगल्या रीतीने कव्हरला टोरवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, उत्तम क्षेत्ररक्षण पाहतोय. आणि पहिल्या चेंडूवर मात्र पहिल्या चेंडूवर एकही धाव नाही, दुसऱ्या चेंडूवर धाव आली 1. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम सुरुवात करताना इंडियन वॉरियर्स नावेरोहा 40+ संघ जाऊन ठेपतोय तो बिनबाद 1 वर. संपूर्ण प्रवास विचार केला प्रीतम सर तर खऱ्या अर्थानं इंडियन वॉरियर्स नावेरोहा संघाचा प्रवास फार चांगला राहिला नव्हता. अक्षरशः सुपर 8मधनं तो स्पर्धा, तो सामना ते गमावू शकले असते. 1 चेंडूवर 4 धावांची गरज असताना ज्याप्रमाणे सूरज पाटीलनं कमालीची कामगिरी केली ना, तो चौकार अक्षरशः या अनफिट झालेल्या सूरज पाटीलनं एका हातामध्ये वाचवला. आणि निव्वळ या सूरज पाटीलच्या मुलं आज इंडियन वॉरियर्स फायनल संघाचा सामना खेळतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. खऱ्या अर्थानं त्यांचं विशेष कौतुक. तर एका बाजूला अतिशय उत्तम असा खेळाडू असला निनाद तारेकर, संदीपदादा असेल, शांडी असेल, पारगावची ही मंडळी आणि त्यांच्यावर सगळे दाखवी मंडळी, दाखवेने सुद्धा खूप सुंदर षटकार दाखवले, चौकार दाखवले. आणि किशोर घराची लाजवाब गोलंदाजी या सामन्याची, या त्यांच्या टीमचा मुख्य अंग राहिलाय. कोण लढणार, कोण झगडणार, सगळे दिग्गज आमने सामने लढतायत जरूर, परंतु इथे या ट्रॉफीवर क्रिस्टल ट्रॉफी आहे आणि क्रिस्टल ट्रॉफीवर उत्तमरित्या आपलं नाव कोण कोरणार. खरं त्यानं विचार केला ना तर किशोर घरातनं जे आपलं इथे मायक्रोफोनवर सांगितलं ना, अतिशय वैचारिक
अतिशय वैचारिकरित्या त्यानं मात्र आपलं मत मांडलं. रील्स कमी बनवा, आधी सिद्ध व्हा, प्रसिद्ध तुम्ही आपोआप व्हाल. परंतु आजकालची मंडळीला प्रसिद्ध व्हायचं आहे, एक षटकार लगवायचा, स्टेटसला ठेवायचा, मग मॅच घरी हारून घरी बसायचं, ही आजची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हिट होण्यासाठी पहिल्यांदा काबाड कष्ट करावे लागतील. अतोनात मेहनत हा यशाचा मार्ग आहे. कारण खरी अर्थानं मित्रांनो, सकाळच्या धुक्याचं पहा, पायाखालची वाट दिसत नसते, परंतु दूरवर पाहण्यापेक्षा ना पहिल्यांदा पायाखालची वाट निरखून पास चला. चांगला फटका आहे, कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू भरता वेगानं जाईल, तिने मात्र शंका नाही आहे. चेंडू मात्र या फायनल मधला पहिला चौकार येतोय आणि अशा प्रकारे सुरुवात केली जातीये. काय सुंदर डान्स पहा. पंच अष्टमकर सर अष्टगुणांनी संपन्न माणूस आहे, त्याच्यामुळे अष्टमकर सरांची कमाल डान्स पाहिली. यष्ट्यांच्या पाठीमागे पारगावचा हा सितारा संदीप, अतिशय उत्तम संदीप मात्रे उत्तम कामगिरी करताना पाहतोय. आजही यशस्वी सद्गुरू सिमेंट सप्लायरसाठी यष्ट्यांच्या पाठीमागे काम करणारा संदीप मात्रेला आम्ही कित्येक वेळा पाहिलंय. उत्तम कामगिरी करणारा हा संघ आहे. आणि येतोय आणखीन एक चौकार. या चौकारांना मात्र धावपल करत धावा लागतायत. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अष्टमकर सरांसाठी. पंचगिरी करायची आणि त्याच्यावर तुमचं एंटरटेनमेंट ही करायचं. हा स्टॅमिना येतो कुठून? हा असतो फक्त आणि फक्त आत्मविश्वास. कारण ईश्वर कहता है उदास मत हो, मैं तेरे साथ हूं, मत ढूंढ मुझे इधर उधर, क्योंकि मैं कोई और नहीं, मैं तेरा विश्वास हूं. स्वतःवर असलेल्या विश्वासानं मात्र खऱ्या अर्थानं अष्टमकर सर कामगिरी करते, त्यांचं विशेष कौतुक. फायनलचा हा सामना आहे आणि या फायनलच्या पहिल्या षटकामध्ये किशोर घरत ज्यानं मागच्या सामन्यामध्ये पहिलं षटक निर्धाव टाकलं, त्याच गोलंदाजावर 2 चौकार लगावत धापलकर धावा लागल्या. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10. 2 मिनिटं फक्त तुम्हाला आम्ही इथे थांबवतोय. ज्यांनी ज्यांनी आपल्याला अगदी मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांची नावं पुन्हा एकदा मी इथे पुकारतोय. शांताराम जाधव, सागर पाटील, गोविंद पाटील, विकास पाटील, अमित म्हात्रे आणि सुनीलदादा पाटील आणि विकास भोईर. आपले पाहुणे आदरणीय गोपाळ शास्त्री भटजी यांच्याकडून त्यांना खास टिफिन बॉक्स देण्यात येणार आहेत. तरी मी गोपाळ शास्त्री भटजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते टिफिन बॉक्स द्यावे, जे नाशिक उद्योजक पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत. ते आदरणीय गोपाळ शास्त्री भटजी, ज्यांना आपण ब्राह्मण देवता म्हणतो. आपल्या परिसरातील सगळे जे कार्य आहेत, शुभ कार्य ज्यांच्या मंत्रोच्चाराने संपन्न होतात, त्यांच्या शुभ हस्ते टिफिन बॉक्स देण्यात येणार आहेत. थँक्यू. शांताराम जाधव, सागर पाटील, गोविंद पाटील. या सागर. धन्यवाद माली सर. जबरदस्त तुमच्या माध्यमातून ज्या पद्धतीने येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत होतंय त्यासाठी अतिशय धन्यवाद. ठीक आहे, माली सर होते. मी शांताराम जाधव, सागर पाटील, गोविंद पाटील, विकास पाटील, अमित म्हात्रे, सुनील दादा पाटील. सुनील दादांचा पण इथे सन्मान करण्यात येतोय. गोविंद या, गोविंद. अमितजी आपण पण या. थँक्यू. धन्यवाद सर. मी प्रीतम पाटील सर्वांचं मनापूर्वक स्वागत करतो आज या रायगड प्रीमियर लीग 40+ फायनलमध्ये. आज पुन्हा मला एक संधी मिळाली तुमच्यापर्यंत येण्याची. जबरदस्त गोलंदाजी चालू आहे, मात्र योगेश पवारचा हा फटका, सॉरी सूरज पाटील यांचा हा जबरदस्त फटका आणि 6 धावा आणि संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती म्हणजे 20च्या घरामध्ये.
प्रवीण कुंभारचं जबरदस्त पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने स्क्वेअर ड्राव करून आपल्या संघासाठी 2 चौकार टिपले, त्याच्या माध्यमातून संघाला एक चांगली जी सुरुवात हवी होती ती मात्र इथे प्राप्त झाली. त्याच्यानंतर आलेला सूरज पाटील ज्याचा स्ट्राईकला आला त्याने मोठ्या फटक्याने आपली सुरुवात केली आणि संघाला ज्या पद्धतीची बॅटिंग हवी आहे ती बॅटिंग आता होताना आपण इथे पाहतोय. माझ्यासोबत दिनेश पाटील सर, ज्यांचं कॉमेंट्री ऐकून आम्ही आज प्रयत्न करतोय कॉमेंट्री करण्याचा, म्हणजे एक नर्सरीचं स्टुडंट MBA स्टुडंट बरोबर बसलाय अशी परिस्थिती आता माझी आहे. माझ्या अंगाला जर कोणी हात लावला तर गरम झालाय की ज्या पद्धतीची त्यांची शब्दरचना आहे ती रचना मला कधी जमेल असं मी विचार करतोय. मात्र नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मी कॉमेंट्री करत असताना दिसेल. धन्यवाद सागर पाटील साहेब. तसाच गोलंदाज राकेश घरत यांच्या दुसऱ्या चेंडूवर आलेला हा दुसरा षटकार, जबरदस्त बॅटिंग. सूरज पाटील थांबण्याचं नाव घेत नाही. पहिल्या चेंडूवर आला चौकार, त्यानंतर लगातार 2 षटकार. म्हणजे आपल्या बॅटिंगची ज्या पद्धतीने गरज आहे संघाला ती पुरेपूर दाखवत असताना इथे सूरज पाटील जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी. अशीच फलंदाजी फायनलमध्ये बघायला आवडेल. मात्र तिथे जर कर्णधारची विचार केला तर कर्णधार निनाद तारेकर याच्याकडे खूप सारा अनुभव आहे. ज्या पद्धतीने निनाद तारेकर आतापर्यंत आपण क्रिकेट त्याचं पाहिलं, त्याचा क्रिकेटचा प्रवास पाहिला तर नेहमी क्रिकेटमध्ये कूल कॅप्टन म्हणून त्याची ओळख आहे. मगाशी किशोर घरतने यांनी त्यांना उल्लेखही केला की कूल कॅप्टन हे कोणावर प्रेशर करत नाही आणि ते प्रेशर अंडर प्रेशरमध्ये आलेला गोलंदाजाला थोडंसं मोटिवेट केलं, थोडंसं कानमंत्र दिलं. बघूया कशा पद्धतीने गोलंदाज कमबॅक करतोय. मात्र फलंदाज आता तापलाय, त्याचा भूमिका त्याला स्पष्ट कळाली आहे की आता मला काय करायचंय आणि ती बॅटिंग करत असताना इथे सूरज पाटील मात्र जबरदस्त पुन्हा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न आणि कॅच, मिस टायमिंग शॉट आणि सूरज पाटीलचा होतो अंत. सूरज बॅक टू पॅव्हिलियन, स्कोर जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 26च्या घरामध्ये. सूरज बॅक टू पॅव्हिलियन, 6 चेंडू 15 धावांची जबरदस्त खेळी आपण पाहिली आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय फलंदाज योगेश पवार, द मॅन हु हॅज हि स्टँडर्ड ऑफ द क्रिकेट. आतापर्यंत योगेश पवारच्या माध्यमातून एक स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळाला इंडिया लेवलला. या व्यक्तीने पेन तालुक्याचं नाव असं गाजवलं. इंटरनॅशनल लेवलला आपण अबुधाबीला जर पाहिलं तर खूप मोठं खेळ या क्रिकेटमधून पाहिलंय. योगेश पवार एक शिस्तबद्ध खेळाडू, त्याच्याकडून बऱ्याचसा खेळ आपण पाहतो. नेहमी क्रिकेटला झोकून देणार हा व्यक्ती योगेश पवार आता स्ट्राईक घेतोय. संघाचा कर्णधार, एक मोठी जबाबदारी याच्या खांद्यावर नक्की असेल आणि ती जबाबदारी पेलताना आपण योगेश पवारला नक्की बघू. मात्र मगाशी जसं कानमंत्र दिलं निनाद तारेकरनी, गोलंदाजांनी ते ओळखलं, अचूक टप्पा दिला आणि सूरज पाटीलला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. जो सूरज पाटील थोडीशी धोक्याची घंटा ठरला होता संघासाठी, मात्र त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मग त्याची जागा सांभाळण्यासाठी अजून ताकदीचा एक खेळाडू आपण क्रीजवर पाहतोय तो म्हणजे योगेश पवार. मी पुढे वळतोय दिनेश पाटील सरांकडे. ज्यानं सुरुवात केली 6 चेंडूमध्ये 6 षटकार पहिल्या सामन्यात ज्यानं लगावले तो योगेश पवारला आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक बॅलन्स खेळ खेळताना पाहिलाय. क्या बात, आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक नामी संधी, हाफ चान्स राकेश घरतला आली होती योगेश पवारला बाद करण्याची. रिफ्लेक्शन्स काही सेकंदाचे जरूर होते परंतु काय सुंदर रिफ्लेक्शन दाखवलेत. झेल तर पकडू शकला नाहीये, एक धाव तर मिळतीये, एक धावेनं आपलं खातं उघडलंय. परंतु मी म्हणेन की श्वास अटकला होता, तो अटकलेला श्वास निश्वास टाकला आणि एक धाव मात्र मिळते. प्रीतम सर, संपूर्ण स्पर्धेमध्ये योगेश पवारचा खेळ पाहिलाय. धावांचा पाठलाग करताना ज्याप्रमाणे शांत डोक्यानं तो खेळलाय, धावांचा पाठलाग करताना उत्तमरित्या कसं बॅलन्स करायचं, खराब चेंडूला कसा सीमारेषेच्या बाहेर फेकायचा आणि चांगल्या गोलंदाजाचा सन्मान करायचा, हा संपूर्ण खेळ आजच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय. त्याच्यामुळे योगेश पवार ग्रेट आहे, त्यात तीळ मात्र शंका नाही आहे. खूप काही शिकण्यासारखं आहे कारण ते मुलांना शिकवणार आहे. द बिल्डर ऑफ नेशन्स, राष्ट्र घडवणारी मंडळी आहे. इथे मात्र फक्त दिशा दिली आहे ती म्हणजेच प्रवीण कुंभारनं सुंदर सुंदर सुंदर, क्या बात, अफलातून एक रन तर कंप्लीट केली, दुसरी रन सहज कंप्लीट होईल असं वाटत असताना मात्र डेंजर एंडला धावलाय. सुसाट वेगानं
अफलातून रन बिटवीन द विकेट योगेश पवारची पाहिली आहे, परंतु अचानक स्पीड ब्रेकर लागावा, एक्सप्रेसवर स्पीड ब्रेकर यावा आणि त्या प्रकारची फेकी झाली. पंच वळतायत तिसऱ्या अंपायर्सकडे. इथे विचार केला जाईल डायरेक्ट हिटनं डायरेक्ट विकेट कमावली जाईल का, या सामन्यामध्ये शिरकाव केला जाईल का. श्वास अटकलाय, धक 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 तर होतीये जरूर, ती म्हणजेच योगेश पवारची. बरंच काही डिपेंड, बरंच काही. इट्स OUT आउट आउट, सगळ्यात मोठी बहुमूल्य विकेट. आणि ती विकेट प्रीतम सर कशी यावी, डायरेक्ट हिटनं. नाही म्हणजे एक गोष्ट सिद्ध आहे की फक्त गोलंदाजी आली म्हणजे क्रिकेट आलं नाही, किंवा फलंदाजी आली म्हणजे क्रिकेट आलं नाही, तर क्षेत्ररक्षणाची अहमियत, क्षेत्ररक्षणाचं महत्व बघा किती आहे बंधू. सर खऱ्या अर्थानं जमीर दात्यांचं कौतुक करावं लागेल, जे गोलंदाजाला जमलं नाही, जे क्षेत्ररक्षकाला करून दाखवलंय. लक्षात घ्या, मी मगाही सांगितलं की सूरज पाटीलनं इंडियन वॉरियर्स संघाला आज हा फायनल सामना दाखवलाय ना, काल निव्वळ त्या सूरज पाटीलच्या मुलं. गोलंदाज चेंडू टाकला, एक चेंडूवर 4 धावांची गरज होती, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, गोलंदाज योगेश पवार होता. चौकार जाईल असं हमखास वाटत असताना फक्त आणि फक्त एका हातानं, एक हात त्यांचा अनफिट आहे, तर एका हातानं चेंडू अडवला आणि आज अशाच प्रकारची ही रणनीती आखली आणि डायरेक्ट हिट. प्रीतम सर, मी नेहमी सांगतो क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाजापेक्षाही सर्वश्रेष्ठ असतो ना, तो पाठीचा कणा क्षेत्ररक्षण. योगेश पवारची बहुमूल्य विकेट रनआउटच्या रूपानं व्हावी यासारखं आणखीन दुर्भाग्य ते काय असणार इंडियन वॉरियर संघाचं. या दरम्यान आपले समालोचक असोसिएशनचे सदस्य प्रकाश ठाकूर आणि खोपट्याचे हसुराम घरत यांचं आगमन इथे झालेलं आहे. आमचे मामो पण आलेले आहेत, ज्यांनी आपल्याला 4-5 दिवस समालोचन अतिशय सुंदर असं केलंय. त्यांचंही अशरफ भाईंचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जमीर दाखवे जम्बो या नावानं आज मात्र कमाल केली आहे. ही रनआउटची विकेट आहे ना, ही लाईफ टाईम लक्षात राहील. अफलातून याच दाखव्यानं मगाशी षटकार दाखवलंय, याच दाखव्यानं मगाशी धावा जमवल्या आणि आपला परफॉर्मन्स दाखवला. काय उत्तम कामगिरी, परफेक्ट ऑलराऊंडर, परफेक्ट ऑलराऊंडर ओळख राहिली आहे. आणि गोलंदाजी, कारण ऑलराऊंडरमध्ये मोजला तर गोलंदाज आणि फलंदाज, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये बहुमूल्य विकेट्स कमावली आहे योगेश पवारची. नवीन फलंदाज आपण पाहतोय सचिन कोळी, गोलंदाज किशोर घरत, राईट आर्म राऊंड दी विकेट. एष्ट्यांच्या पाठीमागं सचिन मात्रे पुन्हा एकदा कमालीची कामगिरी करताना पाहतोय. सुंदर. प्रीतम सर, तुम्ही खूप वेळा किपिंग केली आहे, तिळमात्र शंका नाहीये, परंतु किपर राहणं सोपं नाहीये. अंगावर चेंडू घ्यायचे असतात, झेलायचे असतात, त्या कळा सोसायचे असतात. त्यातही एखादी बॅटची कडा लागली, चेंडू खाली पडला की सगळ्यांच्या शिव्याही ऐकायच्या असतात. बरंच काही असतं क्रिकेटमध्ये, सोसावं लागतं. खराब चेंडू, इट्स अ नो बॉल कॉल. चेंडू बराच वेळ हवेत राहिलाय, हातून निष्ठून गेला चेंडूने, मात्र धावा जमतील 2+1, 2 धावा. बीमर बंधू, या दरम्यान आपण आपल्या समालोचकांना इथे सन्मानित करतोय. समीर राणे वारकरी संप्रदायातील एक व्यक्तिमत्व आहे, हरिभक्त परायण समीर राणे, जे चौक विभागामध्ये अतिशय सुंदर असं समालोचन त्यांचं आपण ऐकतो. त्यांचं स्पोर्ट्सचं दुकान पण आहे, जिथे तुम्हाला वेगवेगळे स्पोर्ट्सचं साहित्यही मिळतील. चॅम्प स्पोर्ट्स मोपाड्यामध्ये त्यांचं चॅम्प स्पोर्ट्सचं दुकान आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 2.1 षटकाचा खेळ संपलाय. 2 बाद 31 धावा इंडियन वॉरियर्स नाभेरवा संघाच्या. धावा तर चांगल्या आहेत आणि त्यात जमतायत ही आणखीन वेगानं. अफलातून फटका दाखवला. धावा जमतायत. सुंदर संगीत आपण एंटरटेन केलं जात आहे. सँडी डीजे HDCचं नाव सदैव स्मरणात राहतं लोकांच्या. कारण टुर्नामेंटला मग असे आमदार साहेबांनी सांगितलं की 4 चांद लावण्याचं काम समालोचक करतात, परंतु या समालोचकांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र झटणारी मंडळी आहे. सँडी डीजे HDC ऑपरेटर्स यांचे विशेष कौतुक. त्याचबरोबर घर बसल्या प्रत्येकाला ही सामना स्पर्धा दाखवण्यासाठी 24 लाईव्ह इव्हेंट्स उत्तम क्लॅरिटी, उत्तम क्वालिटी सहित काम करते. तर त्यांचेही 3 लाख सबस्क्रायबर झाले, त्याच्यामुळे त्यांचंही विशेष कौतुक आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये आता सेलिब्रेशन पाहिलं आणि
येणाऱ्या रायगड प्रीमियर लीगमध्ये पुढच्या पर्यंत 5 लाखापर्यंत हा 24 लाईव्ह इव्हेंट पोहोचेला ते मात्र शंका नाही आहे. गोलंदाज किशोर घरात पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर आहे. स्ट्राईकवर फलंदाज असेल तर प्रवीण कुंभार ज्यानं 6 चेंडूमध्ये 10 धावा केलेत. सचिन कोहलीनं 4 चेंडूमध्ये 9 धावा, 2.3 चेंडू आणि 2 बाद 38. हलक्या हातानं व्हेरिएशन पाहिलं. क्रिकेटमध्ये विविधता असायला हवी. भरदा वेगानं पहिला चेंडू टाकला, नंतर भीमर टाकला, आणखीन एक चेंडू नंतर भरदा वेगानं टाकला आणि मग फलंदाजाची मेंटॅलिटी बनली की नाही गोलंदाज जोरात टाकणार आणि मग मात्र स्लोवरचा मारा केला आणि किशोर घरातने गुणवत्ता सिद्ध करत फलंदाजाला परतवलं. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होतात प्रीतम सर, परंतु खऱ्या अर्थाने विचार केला ना तर धावाही धावफलकात चांगल्या लागलेत. 38 धावा 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर नॉट अ बॅड स्कोर, ही चांगली धावसंख्या आहे. त्याच्यामुळे इथून धावा रोखाव्या लागतील, कारण इथून जर निनाद तारेकर टीमला सेलिब्रेशन करायचं असेल ना तर पहिल्यांदा धावा रोखाव्या लागतील. क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये सगळं सारखं आहे. आयुष्यामध्ये कमवलेला पैसा जर तुम्ही वाचवला तर श्रीमंती कायम टिकून राहते. क्रिकेटमध्ये जमवलेल्या धावा जर राखून ठेवल्या तर हे संपादन केलं जातं आणि जर का धावा तुम्ही मोजल्या दिल्या तर गरिबी. अकोट टप्प्याचा चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप कव्हरला फिल्डिंग केली जाईल. आता पहा हा परिणाम आहे योगेश पवार बाद होण्याचा. इथे कदाचित दुसरी रन घेतली गेलीच असती, परंतु योगेश पवार परतल्यानंतर आलेला हा मनोवाग्य दबाव आहे ना, हा दबाव क्लिअर कट दिसायला लागलाय. आता दुसरी रन घेण्याचं धाडस होत नाहीये. अतिशय उत्तम दर्जाची रणनीती निनादजी तारेकर आणि टीम करते. निनाद तारेकरचं कौतुक नेहमीच राहिलंय. डावखुरे हाताची फलंदाजी, आक्रमकता मैदानामध्ये कायम पाहिली आहे. शांत स्वभाव, कूल कॅप्टन जरी असेल ना तरी क्रिकेटमध्ये ना आयुष्यामध्ये कूल माणसाला थंड ठेवला जातो. त्याच्यामुळे कूल नाही राहता येत. तुम्हाला आक्रमकता, ॲग्रेशन हे दाखवावंच लागतं आणि ते ॲग्रेशन क्रिकेटमध्ये दाखवावं लागतं. इथे मात्र पुन्हा एकदा किशोर घरत स्ट्राईकवर फलंदाज असेल सचिन कोहली तर नॉन स्ट्राईकला शेखर भगत. वाव, क्या सुंदर सुंदर चेंडू, डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा प्रयत्न केलाय, चांगला हिट परंतु मिस झालाय जरूर, परंतु एक रन कंप्लीट केली गेली आणि एका रननं 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावफलकावर एक बॅलन्स स्कोर 3 बाद 40 आणि सगळ्यात मोठा बेनिफिट योगेश पवार बॅक टू पॅव्हिलियन. एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचं होतं. पुन्हा लाव आणि समजून घ्या. दुनियाने हमको दिया क्या घंटा, काय बनवलंय हे सगळं युनिक आहे. आजकाल हे मिक्सिंग केलं जातं ना त्याच्या पलीकडे काहीच नाही, त्यामुळे लाईव्ह पण मिक्स झालं. हे बंधू, पण दुसरी पण गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की दुनियाला आपण काय दिलं, घंटा. कारण आपण स्वतःसाठी एकटे असता पण दुनियासाठी आपण दुनियाच आहोत लोकांसाठी. त्याच्यामुळे प्रत्येक माणसासाठी राहिलेला इतर सगळे लोक समाज असतात हे आपण स्वतः विसरतो. त्याच्यामुळे मी एकट्या नाही, या समाजाचा मीही एक पार्ट आहे. त्याच्यामुळे एकमेकाच्या हातात हात घालत जीवनाचा जर संघर्ष पार केला ना तर यशाची गाथा तुम्ही सहज लिहू शकता. महात्मा गांधींचं एक वाक्य आहे की खुद में वो बदलाव पहले कीजिए जो आप दुनिया में देखना चाहते हैं. स्वतःला केंद्रस्थानी माना, मग प्रवासाला लागा. जग तुमच्या कुशीत यायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा स्वतःपासून प्रवास सुरू करा. शिवाजी जन्माला यावा पण प्रीतमचा दुसऱ्याच्या घरात, असं जर प्रत्येकाला वाटायला लागलं ना तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणंच नाही. आणि आता तर नाहीच नाही, कारण यूट्यूबचा जमाना आला, फेसबुक आला, ट्विटर आलं, रील्स आल्या आणि छोट्या छोट्या गोष्टी. आज टीके माळी सर जेवायला बसण्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा फोटो काढतो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर पापड, मसाला पापडचा फोटो येतो, तोही आपल्या स्टेटसला लागतो. पनीर चिली, चिकन चिलीचे स्टेटस लागतात. लोकांनी पाहून झाल्यावर ते खायला सुरुवात करतो. आणि कसं पचणार तुम्हाला, ॲसिडिटी डायबिटीज होणारच.
कारण लोकांनी पाहिलं ते. त्याच्यामुळे पूर्वी घरात बसून खायचो आणि बाहेर आपण टॉयलेटला जायचो. आजकाल बाहेर खाऊन घरात टॉयलेटला येतो. परिस्थिती बदलली आणि बदललेल्या परिस्थिती तुम्हाला डुबवल्याशिवाय राहणार नाही, यात तीळ मात्र शंका नाही. बॅक टू क्रिकेट, पुन्हा एकदा वळूया. 3 षटकांचा खेळ संपला. म्हणूनच आमदार 40 साहेबांनी धावा आपल्या कोणाला भाषणामध्ये सांगितलं, आमदार साहेब म्हणाले की तुम्ही एक डाएट असा करा की शुगर फ्री डाएट. 1 महिना शुगर खाऊ नका, मग तुमच्यामध्ये शरीरामध्ये होणारे बदल तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येतील. ते एक डाएट आहे. आणि मैदानावर जे आपले 40+ हे खेळाडू खेळतात ते एक डाएट फॉलो करतात. फिटनेस त्यांनी ठेवलेला आहे. आता पारगावचे, बोनी पारगावचे बरेचसे खेळाडू मैदानात आपण इथं खेळताना बघतोय, त्यांचा फिटनेस अजूनही आपल्याला एक चांगला पाहायला मिळतोय. परंतु समालोचनामध्ये चेंज येथील यंग सितारे प्रीतम पाटील. धन्यवाद सर. जबरदस्त. दिनेश सरांनी आता ज्या मोटिवेशनलच्या बद्दल जे त्यांनी म्हटलं, तर मोटिवेशनल जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. परंतु मोटिवेशन जर तुम्हाला कोणाकडून शिकायचं असेल तर तुमच्या आई वडिलांकडून शिका. ज्या पद्धतीने त्यांनी संघर्ष केला त्यांच्या आयुष्यामध्ये आणि तुम्हाला इथपर्यंत घेऊन आले, तर त्यांच्याकडून जेवढं शिकायला मिळेल तुम्हाला बाहेरून कोणी शिकवणार नाही. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जर विचार केलं तर आपल्याकडे जगातलं सर्वात मोठं मोटिवेशनल ट्रेनर, ज्यांनी आपल्या जगाला जीवनामध्ये कसं माणसाने शिकलं पाहिजे, स्वतःला कसं घडवलं पाहिजे याचं पुरेपूर आपल्याला शिकवलेलं आहे. त्यामुळे जीवनात जर तुम्हाला कोणाकडून मोटिवेशनल घ्यायचं असेल तर या 2 व्यक्तींकडून. आता वळूया मॅचकडे. जबरदस्त मॅच. आतापर्यंत 43 धावसंख्या बोर्डावर आहे. 3 विकेट आतापर्यंत परतले. त्याच्यामध्ये योगेश पवार सारखा मोठा खेळाडू आपण पाहिलं पॅव्हिलियनमध्ये गेला, कशा पद्धतीने फिल्डिंग केली, ज्या फिल्डिंगची गरज होती. आपण आतापर्यंत 32 संघांमधून 2 संघ हे फायनलला पोहोचले. का पोहोचलो? कारण आपल्याला त्या क्वालिटीचं क्रिकेट इथे खेळावं लागेल मैदानामध्ये. आणि तो क्वालिटी क्रिकेट आपण आता फायनलमध्ये पाहतोय की काय हे 2 संघ फायनलमध्ये खेळतायत. आतापर्यंत शेवटपर्यंत संघर्ष करायचं, संघर्ष करून आपल्या संघाला जिंकवायचं, हेच प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये. आपण जर बघतो बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, आपण बेस्ट बॉलर असं ट्रॉफी बघतो. मात्र तुम्हाला जर बघायचं असेल तर नंबर 1 जबरदस्त शॉट आणि हा ऑफ साईडला आलेला षटकार, जबरदस्त कनेक्ट. आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतो 49च्या घरामध्ये. इतना पैरों के ऊपर गेंद डाली इतना लंबा छक्का देगा. टीके मार कशी सुरुवात झाली. पहिल्यांदा अमित मात्र्याचा आवाज ऐकला, क्या ठोका यार. आणि पुढे काय, मैंने देखा तूने देखा. क्या बात. जबरदस्त. गोलंदाजीच्या पटलावर आपण पाहू शकतो गोलंदाज राकेश घरत. राकेश घरत याचा जबरदस्त चेंडू, थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईट दर्शवला अंपायर सुनील पाटील यांनी. सुनील पाटील रोहिंजनचे आमचे अंपायर. जबरदस्त अंपायरिंग, बऱ्याच वर्षाचा अनुभव या व्यक्तीकडे आणि एक साधा सरळ आणि एक स्वयं म्हणजे प्रत्येकाला समजून घेणारा व्यक्तिमत्व. पुन्हा राकेश घरात बॉलिंगच्या पटलावर जबरदस्त कट केलेला चेंडू, 1 धाव तो सहजरित्या पुढे दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही. दुसऱ्या धावामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51 या धावसंख्येवरती. सचिन कोहली खेळतोय. सचिन कोहली वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 13 धावसंख्येवरती खेळतोय. आता ज्या बॅटिंगची गरज आहे ती हे 2 बॅट्समनला करावं लागेल. कारण तुम्हाला पार्टनरशिप जर बिल्डअप केली तर चांगला स्ट्रॉंग आपण इथे रन संख्या उभ्या करू शकतो. कारण तुमची रनची ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट होईल त्यानंतर गोलंदाजावर तो प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. जर गोलंदाजाचा प्रेशर कमी करायचा असेल तर तुम्हाला रन्स इथे मोठ्या कराव्या लागतील. 6 ओव्हरची मॅच आहे. आतापर्यंत 3 ओव्हर 4 बॉल झालेले आहेत. अजून बराच क्रिकेट बाकी आहे, बराच खेळ आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक करण्याची चान्स आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. जरी योगेश पवार बॅक टू पॅव्हलियन झाला असेल तरी पण मस्त जबरदस्त चेंडू. यष्टीरक्षक थोडासा फंबल झाला, मात्र 1 धावसंख्या वाचू शकला नाही. 22च्या स्वरूपात 1 धावसंख्येची संघाची भर होते, ती म्हणजे 52. 3 विकेटच्या नुकसानानंतर आता शेवटचा चेंडू या ओव्हरचा बाकी आहे. राकेश घरातला आपण पाहतोय आतापर्यंत 2 ओव्हर त्यांनी टाकल्या. 2 ओव्हरमध्ये 29 धावसंख्या आतापर्यंत खर्च केला. 1 विकेट मात्र प्राप्त करण्यामध्ये यशस्वी झालाय. निनाद तारेकरनी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पेळत असताना आतापर्यंत 15च्या सरासरीने रन्स त्यांनी खर्च केल्यात. मात्र 1 विकेट महत्वाचा विकेट त्यांनी प्राप्त केला, हे महत्वाचं आहे. आतापर्यंत सूरज पाटील मोठा विकेट त्याला मिळाला. कारण सूरज पाटीलची ज्या पद्धतीने फलंदाजी होत होती ती फलंदाजी कुठेतरी बॅकफुटला आणण्याचा प्रयत्न इथं गोलंदाजी करणाऱ्या संघाचं कडून आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटच्या चेंडूला 1 धावसंख्या आली. एका धावसंख्येने संघ जाऊन पोहोचतो 53च्या घरामध्ये. 3 विकेट आतापर्यंत बॅक टू पॅव्हलियन पोहोचलेत आणि ओव्हर संपलाय 4. पाप करून गेली वाया.
त्याची जी एनर्जी बघ आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे, कारण अंपायरिंग करत असताना खूप तुमच्यावर दडपण असतो आणि फायनलच्या मॅचमध्ये अंपायरिंग करत असताना एवढं मोटिवेशनल फ्रीडम स्वतःला एकदम थंड ठेवलं आहे आणि एन्जॉय करतात मॅचला आणि त्याच पद्धतीने आमचे प्रेक्षकही एन्जॉय करतायत. आतापर्यंत 53 धावसंख्या आपण पटलावर पाहतोय. 4 ओव्हर संपल्या, आता 2 ओव्हर बाकी आहेत. जमीर दाखवे जम्बोवाला आहे गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू म्हणजे उचली घेणारा चेंडू, बॅट्समनच्या स्विंगला ओळखलं, बॅट्समन तिथे कनेक्ट करू शकला नाही. चांगला चेंडू आपण इथे पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, धावसंख्या मात्र स्थिर 53. आता मात्र जम्बोने जी मगाशी त्याची जी भूमिका होती फिल्डर म्हणून ती बजावली. आता मात्र कर्णधाराने त्याच्या खांद्यावर एक नवीन जबाबदारी गोलंदाजी दिली आहे. जम्बो स्वतःचा व्यक्ती दुसरा चेंडू घेऊन येतो. समोर फलंदाज चांगला कनेक्ट केला, मात्र हा मोठा फटका होईल का? यस, दिस इज द षटकार. आता मात्र बॅट मधून गुबू वाजायला लागलाय आणि हा मोठ्या फटक्याने संघ जाऊन पोहोचतोय 59च्या घरामध्ये. संदीप 59च्या घरामध्ये आता परत 3 विकेट गेले जम्बोच्या. राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आदरणीय अनिलदादा पाटील यांच्याकडून आदरणीय अष्टमकर सर यांच्या या डान्सला मात्र तब्बल 500 रुपयाची बक्षीस. तर ही शाबासकीची थाप आहे आणि आमचे अनिलदादा नेहमीच यासाठी प्रसिद्ध राहिले. तुमचंही मनस्वी स्वागत अनिलदादा. थँक्यू अनिल सर. जबरदस्त हे आहे प्रोत्साहन देणं, म्हणजे कोणाच्याही कार्याला जर प्रोत्साहन द्यायचं तर अनिल दादा यांच्याकडून हमेशा होतोय. चांगले क्रिकेटर होते आमचे लेजंड्स क्रिकेटर. जम्बो मात्र स्वतःची भूमिका बरोबर बजावतो. आता मात्र चांगला कनेक्ट, पुन्हा मोठा फटका षटकारच्या दिशेने 6 धावांसाठी. ठोक डीजे. दादा हा जो खेळाडू आहे शेखर भगत, पेंटचा खेळाडू आहे. लेदर आणि टेनिस हे दोन्ही क्रिकेट फॉर्मॅट चांगला खेळलेला खेळाडू आहे आणि आता कोचिंग पण करतायत. बरेचसे म्हणजे शकील कादरी पासून बाळा पाटील, त्याच्यानंतर भूषण मोरे यांच्याबरोबर खेळलेला हा खेळाडू आहे. त्यामुळे अनुभवाची सगळी शिदोरी आता त्यानं पणाला लावलेली ते फायनलच्या मॅचमध्ये. बघा ही मात्र मेजवानी होईल यंगस्टरसाठी. जर या मॅचेस यंगस्टर पाहत असेल तर कशा पद्धतीने फलंदाजी केली पाहिजे, स्वतःची जबाबदारी काय असते. आणि तुम्ही जर 40 आणि इथे मात्र फंबल झाला भेटतो आणि 4 धावांसाठी. इथे मात्र गोलंदाजाला साथ देत नाही क्षेत्ररक्षक आणि 4 धावांनी संघ जाऊन पोहोचतो 69 या धावसंख्येवरती. टोकडीची जबरदस्त. जम्बो यांची पहिल्या गोलंदाजी जशी सुरुवात झाली, आतापर्यंत 5 चेंडू फेकले, 16 धावसंख्या खर्च केला. शेवटचा चेंडू समोर मात्र जबरदस्त कनेक्ट. आता मात्र मोठा फटका येईल आणि इथे पण मिसफिल्डिंग, परत क्षेत्ररक्षकाला साथ नाही आणि 4 धावांनी संघ जाऊन पोहोचतो 73 धावसंख्येवरती. टोक डीजे. पुढे पाऊल टाकायचं की पाऊल मागे टाकायचं हे आपलं आपण ठरवायचं. ते ठरवलं, बॅकफुटवर आला आणि चेंडूनं मात्र गिरकी घेत फसवलं. एक खराब क्षेत्ररक्षण झाला मिड विकेटला, त्यानंतर चौकार गेला आणि त्यानंतर प्रेशर पा. योगेश पवार बाद झाल्यानंतर एक नामी संधी होती, ती म्हणजेच वन सोल्युशन कोल्हाई मुरुड संघाला हावी होण्याची, परंतु हावी होऊ दिलं नाही. लेदरचा अनुभव आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटची परिपक्वता, आपली ताकद, नजाकत याचा सुवर्णमध्ये साधत काय सुंदर खेळ केलाय तो म्हणजे शेखर भगतनं. 10 चेंडूमध्ये 29 धावा ठोकल्या. सचिन कोळीनं 8 चेंडूमध्ये 13 धावा दिल्या आणि अशा प्रकारे उत्तमरित्या खेळ करत मात्र संघाची धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल जाऊन ठेपते ती 3 बाद 73 धावा. खारघरचे आमचे पाहुणे आदरणीय
प्रदीप पाटील यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. प्रदीप पाटील साहेब या. हर्षद मडवी आमचे नवी मुंबई चे समालोचक इथे आलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सगळ्यांना वंडर्स पार्क माहिती असेल, ज्या वंडर्स पार्कमध्ये ते मॅनेजर म्हणून काम पाहतात, ज्यांना ज्यांना वंडर पार्क बघायचा असेल त्यांच्याशी संपर्क साधा. वेगवेगळ्या राईड्स आहेत वंडर पार्कमध्ये, 7-8 राईड्स आहेत. पाळणे आहेत, त्यानंतर टॉय ट्रेन आहे ना, झिगझॅग गेम आहे. सगळे गेम्स हर्षद मडवींकडून तुम्ही बघू शकता. खऱ्या अर्थानं आदरणीय रामजी घरत साहेब वरचेवळे, पनवेल तालुका पश्चिम विभाग 40+ अध्यक्ष हे पद जे भूषत, त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्यांनी मगाशी इथे येऊन मात्र या स्पर्धेला खरं हजेरी लावली. तर आदरणीय रामजी घरत साहेब तुमचंही विशेष कौतुक. परंतु काय सामना रंगला आहे प्रीतम सर. ज्याप्रमाणे धावांचा प्रभाव दुष्काळ पडला होता, त्या धावांचा प्रभाव नंतर मात्र खरपूस समाचार घेत अक्षरशः खोऱ्या निवडल्या. प्रेशर पहा. मी पहिल्यांदा म्हटलं योगेश पवार बाद झाल्यानंतर डबल रन घेण्याची हिंमत होत नव्हती, परंतु आता वेळ कूस बदलायला लावत नाही. वेळ कूस बदलायला वेळ लागत नाही आणि त्याच प्रकारचा खेळ पाहतोय. कधी इकडे तर कधी तिकडे. इथे मात्र धावा आल्या तब्बल 2 आणि 2 धावेने 75 मजल मारली जाते. संदीप गोलंदाजीच्या मार्कवर डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आता इथे धावा किती जमतील. मिमितू झालं, सिंगलला डबल. फेकी थोडासा अस्तव्यस्त संघ व्हायला लागलाय की काय, डिस्टर्ब माइंडने खेळायला लागलाय की काय. निनाद तारेकरला एकत्र येऊन मात्र टीमला पुन्हा एकदा हुरूप द्यावा लागणार आहे. ज्याप्रमाणे थोडासा हुरपडलाय, कारण धावा जमत आहेत तब्बल 77 धावा. 4 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. संदीप भैर गोलंदाजीच्या मार्कवर आहे. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा. पाणी घेऊन जा मैदानामध्ये प्लीज, पाणी घेऊन जा. सागरजी, सागर पाटलांचं कौतुक आहे ना, जेवढं करावं तेवढं कमी आहे. खऱ्या अर्थानं चेंडू असू द्या, चेंडू देण्याची वेळ असू द्या, अथवा पाणी द्यायचं असू द्या, स्टेजवरचं काम असू द्या अथवा मैदानावरचं असू द्या, सागर पाटीलनं आपल्या मनापासून ही सेवा पुरवली आहे. त्या सेवाबद्दल सागरजी पाटील पारगावचा बुलंद आवाजाचं मात्र मनस्वी स्वागत करूया. 5.2 षटक, 77 धावा धाबाकडे लागलेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बंधू, खरं तर आज गोरक्ष पवारची पण आपल्याला आठवण येते. जर गोरक्ष पवार नाही तर घरी नसते राहिले, जर त्यांच्या मातोश्रींचं जर निधन झालं नसतं तर. त्यांच्या मातोश्रींना पण आदरांजली आहे, शब्दसुमनांची आपण इथे वाहतोय. आणि गोरक्ष पवार मोठे भिंगार यांचे सगळे डायलॉग सगळ्यांना प्रसिद्ध असतील, त्यांचंही स्वागत. एक विशेष सूचना येते. कारची चावी हरवली आहे. जर कोणाला सापडली असेल तर प्लीज जमा करा लगेच पॅव्हिलियनमध्ये. ब्लॅक कलरची चावी आहे, कारची चावी हरवली आहे. तर मी विनंती करेन तमाम प्रेक्षकांना, जर कोणाला सापडली तर समालोचन कक्षामध्ये लगेचच आणून द्यायची आहे. कारण पहिल्या दिवशी इथे एक घड्याळ हरवला होता. घड्याळाची किंमत होती 2.5 लाख रुपये, परंतु त्या प्रेक्षकाने मात्र तो घड्याळ आणून दिला. यासारखं आणखी कौतुक ते काय. अशी चावी कोणाला सापडली असेल, कारण कारची किंमत ही 10 लाख रुपये, 10 लाख प्लस. त्याच्यामुळे विनंती आहे की आपण घर किती मोठं बांधा, परंतु 5 रुपयाच्या चावीवर खूप सगळं महत्त्व असतं. ते चावी गाडीची आहे. इट्स अ मायटी, इट्स अ क्लिअर मायटी. ठोकम ठोक, फक्त ठोका ठोकी सुरू आहे. अफलातून कामगिरी 80+. हे 40+चे खेळाडू 80+ची कामगिरी करतायत. नाही तर कृपया कोणाला चावी सापडली असेल तर प्लीज घेऊन या. स्लोवरचा हा चेंडू, स्लोवर चेंडू होता. इथे मात्र संदीप भोईर, कुंडे वहाळचा संदीप भोईर, येस संदीप भोईर. तर कुंडेवालचा विचार केला तर 5 गोलंदाज, कपिल पाटील असेल, संदीप असेल, अशा प्रकारची प्रकाश असेल, संजय वास्कर असेल, डावखुरे गोलंदाज संदीप. चांगली गोलंदाजी केली आहे. एक मोठा फटका जरूर खाला, परंतु या षटकामध्ये कमबॅक मिळून दिलं संदीप भोईरनं. आणि संदीप भोईर कुंडेवाल म्हटलं की मग मीर मयूर स्पोर्टचे सर्व आदरणीय मयूर शेठ भोईर यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. पहिल्या दिवशी या स्पर्धेत त्यांची हजेरी लागली आणि त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी तब्बल 11,111 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून दिलं. त्यांचंही विशेष कौतुक. आणि वळूया, हा उत्तरार्ध कसा रंगेल
40+ मास्टर्स एकत्र आले, संपूर्ण रायगडकर एकत्र आले आणि रायगडमधील सगळे 40+ मास्टरांनी मात्र आपल्या परीनं 100% एफर्ट्स देत या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केलं आहे. इंडी वॉरियर्स नावे रोहा संघानं धावा जमवल्या, तब्बल 84 धावा, एक भलं मोठं आव्हान 85 धावांचं आव्हान उभं केलं आहे. तर ऐकूया उत्तरार्ध कशा प्रकारचा रंगेल, उत्तरार्ध काय राहील, मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. टीके माळी सर असतील, नरेंद्र भगत सर असतील आणि प्रसाद भोईत या आपण सगळ्यांनी, कारण सगळी दिग्गज मंडळी या आता मगाही सांगितलं की चहा घ्यायचा नाही, त्याच्यामुळे आता चहा कसा घ्यायचा हा प्रश्न आमदार साहेब सांगून गेले. तर उत्तरार्ध ऐकूया, उत्तरार्धामध्ये काय कशा प्रकारचा खेळ राहील. 85 धावांचं भलं मोठं आव्हान आपण स्क्रीनवर पाहतोय. किशोर घरात 2 षटकामध्ये 22 धावा, 1 विकेट्स. राकेश घरात महागडा ठरला 15 धावा, प्रति षटकामध्ये 2 षटकामध्ये 30 धावा. समीर दाखवे यांना 20 धावा मोजल्या आणि संदीपजी भोईर यांनी मग धावा मोजल्या 9. तर ह्या आपण अष्टम सर आपले 500 रुपयाचे बक्षीस घेऊन जा. तर यायचं आहे, बरीच मंडळी आहे. हर्षद मडवी सुद्धा इथे दिसत आहेत, त्याच्यावर तुमचं विशेष कौतुक. तर उत्तरार्ध कसा रंगेल, प्रकाशजी ठाकूर साहेब यांचे आगमन झालंय, त्याचबरोबर आमचे आदरणीय अनिल शेठ पाटील यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. शिवसेनेचे खारघर विभागातील बडे नेते आदरणीय अनिल शेठ पाटील यांचं आगमन इकडे होतंय, ज्यांनी आम्हाला या रायगड 40+ प्रीमियर लीगसाठी 5,000 रुपयांचं डोनेशन दिलेलं आहे. त्यांचं स्वागत आणि 500 रुपयांचं पारितोषिक अनिल दादांकडून या अष्टमकर अंपायर्सना देण्यात येत आहे. अष्टमकर अंपायर यांचं मनापासून अभिनंदन. आदरणीय आमचे दत्ता दळवी साहेबही इथे आलेले आहेत, दत्ता दळवी साहेबांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय अनिल दादा पाटील सेक्टर 19 शाखा प्रमुख, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि दळवी दादांचं पण स्वागत. दळवी दादा मला असं वाटतं कॉमेंटेटर पण आहेत. संदीप पाटीलने यांनी सांगितलं की माझ्या अगोदर दत्ता दळवी दादा समालोचन करायचे, तर संदीप पाटील यांना मी विनंती करतो की यांनी त्यांचं स्वागत करावं. संदीप पाटील अध्यक्ष, स्वागत आपण करायचं आहे लगेच पाहुण्यांचं. संदीप पाटील साहेब स्वागत करून घेऊया आपण, कारण नंतर अनिल पाटील साहेबांचं. गीतेश सार्डेकर यांचा सन्मान आपण करतो इथे. गीतेश सार्डेकर, सुंदर असं मराठी समालोचन आपण ऐकलं त्यांचं. सार्डेकर, गीतेश सार्डेकर मराठीचे उत्तम असे समालोचक, जे खरं तर आजिवलीचे आहेत, परंतु आमच्या संपूर्ण कोण, आजिवली, पनवेल, खालापूरमध्ये सुंदर असं समालोचन त्यांचं आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं. बंधू यांचं गायडन्स नेहमी त्यांना राहिलेलं आहे. ते गीतेश सार्डेकर यांचा मानसन्मान आपण इथे करतोय. अनिल दादा राष्ट्रवादीचे खारघर विभागीय अध्यक्ष, आमचे अध्यक्ष संदीप पाटील आणि आमचे बंधू ग्रामपंचायत सदस्य बेलवलीचे, त्यांच्या शुभ हस्ते दिनेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे करण्यात येतोय.
यानंतर आपण ऐकणार आहोत समालोचन उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद भोईर आणि हिंदी आणि मराठीचे उत्तम असे समालोचक नांदगावचे आदरणीय नरेन भगत यांच्याकडून. हेलो, धन्यवाद संदीप जी पाटिल साहब. तमाम क्रिकेट प्रेमियों का रायगढ़ समालोचक एसोसिएशन ऑर्गेनाइज बाय 40+ रायगढ़ 40+ प्रीमियर लीग में आप सबका इस अंतिम महामुकाबले में मैं मेरी पूरी कमेंट्री टीम की ओर से आप सबका तहे दिल से स्वागत करता हूं. मेगा मुकाबला, बिग फाइट इस मुरबी के मैदान के ऊपर जिसका आंखों देखा विवरण करने की मौका दिया है, इसके लिए तहे दिल से शुक्रिया. क्रिकेट में अक्सर कहा जाता है न किसी के दबाव में जियो न किसी के प्रभाव में जियो. अगर अपना खेल खेलना है तो अपने स्वभाव से खेलो. एक तरफ अगर देखा जाए तो वाईपी योगेश पवार थे, दूसरी तरफ हम किशोर घरत को जानते डोंगरी के एक बहुत ही बड़ा रायगढ़ टेनिस क्रिकेट का प्रसाद जी नाम है. और बिल्कुल उनके नाम के अनुसार उन्होंने सेमीफाइनल सेकंड में जिस प्रकार से अपना लोहा मनवाया है, काबिल तारीफ. तो निश्चित रूप से टक्कर काफी कांटे की होगी. और बिल्कुल टक्कर के हिसाब से पहले टॉस जीतकर फील्ड करने का फैसला किया था वन सॉल्यूशन कोरबाई. मुरुड टीम ने 44 रन जुटाए, 84 माफ कीजिएगा 84 रन जुटाए और 85 रनों का टारगेट रखा एनडीआर वॉरियर्स. एनडीआर वॉरियर्स ने 84 रन बनाए और वन सॉल्यूशन कोरबाई टीम को 85 रनों का लक्ष्य यहाँ पर रखा है. दो आरंभिक बल्लेबाज इस समय बीच मैदान पर हम देख पा रहे हैं. नॉन स्ट्राइक एंड पर अपने स्वभाव के अनुसार, तजुर्बे के अनुसार बल्लेबाज किशोर घरत है, तो स्ट्राइक एंड के ऊपर अंपायर से गार्ड लेते हुए वन सॉल्यूशन कोरबाई क्रिकेट टीम के नईम चौगुले. महामुकाबला, अंतिम मुकाबला किशोर घरत नॉन स्ट्राइक एंड पर. और इस मुकाबले के मेन पंच स्टम्कर साहब और जावेद फरीद साहब स्क्वेयर लेग पंच के रूप में यहाँ पर हमें दिखाई देते. देखिए 30 यार्ड सर्कल का मैंडेटरी पावर प्ले, वेरी फर्स्ट डिलीवरी स्कैन की और बैकफुट पर गए बॉटम एंड का उपयोग किया और उछलते हुए कैच को निश्चित रूप से कैरी किया. पहली सफलता, पहला झटका, 440 वोल्ट का झटका देते हुए सूरज पाटिल नईम चौधरी के रूप में चौगुले के रूप में शानदार शुरुआत. ठोक दीजिए. धन्यवाद दीजिए. पहली गेंद के ऊपर पहली सफलता सूरज पाटिल ने यहां पर चटकाई है. बल्लेबाज नहीम चौगुले थे और राकेश घरत, नए बल्लेबाज राकेश घरत किशोर घरत का साथ देने के लिए बीच मैदान के ऊपर उतरे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों में उड़ान होती है. हौसला रखना पड़ेगा. यहां पर इन दोनों बल्लेबाजों को किसने सोचा था कि वाईपी के आउट होने के पश्चात 84 रन यहां पर इंडिया वॉरियर्स बना पाएगी. लेकिन शेखर भगत ने जो एक अभूतपूर्व पारी खेली जिसके फलस्वरूप परिणाम यह आया कि 36 गेंदों में 84 रन उनके स्कोर कार्ड पर दिखाई दिए और 85 रनों का लक्ष्य इस समय सेट किया है कोरलाई मुरुड क्रिकेट टीम के विपक्ष में, जो कि निनाद तारेकर के नेतृत्व में खेल रही. राउंड विकेट, अच्छी गेंद. इस बीच सम्मानीय लहू खेड़ेकर साहब को मैं, एनडीआर के बैकर्स लहू खेड़ेकर साहब, आपको इस मंच के ऊपर हम आमंत्रित कर दिया. आइए, आपका तहे दिल से यहाँ पर स्वागत है. तो बहुत ही शानदार छक्का यहाँ पर बल्लेबाज राकेश घरत के बल्ले से निकलता. एक जिस प्रकार से
बल्लेबाजी की आवश्यकता है, जो इस समय औसत रखा है बल्लेबाजी में। स्ट्राइक रेट काफी यहाँ पर 200 के स्ट्राइक रेट से की जो बल्लेबाजी करनी होगी। अच्छी गेंद, ब्लॉक होल में गेंद को रिलीज किया, शानदार गेंदबाजी। ऑफ स्टंप पहले लेग स्टंप पूरी तरह से खुला रखा था, और क्या शानदार गेंदबाजी यहाँ पर करते हुए सूरज पाटिल अपने टीम के लिए 4 गेंदें रिलीज कर चुके। पहली गेंद के ऊपर एक सफलता, डॉट 6 डॉट। इससे ड्रीम स्पेल क्या हो सकती है, ऑन साइड में एग्जीक्यूट किया। ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन के ऊपर क्षेत्ररक्षक तैनात थे, सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया। 36 गेंदें 85 रनों का टारगेट। आंकड़े बहुत कुछ बयान करते हैं। यहाँ पर इन्वेस्टमेंट काफी अच्छी की है यहाँ पर इंडिया वॉरियर्स क्रिकेट टीम ने, और इस इन्वेस्टमेंट को पूरी तरह से अगर ध्वस्त करना है तो बल्लेबाजी बीच मैदान के ऊपर किशोर गहलोत और उनके साथी राकेश गहलोत को करनी होगी। लेकिन वाईपी अपने किस प्रकार से अपना प्लान क्या बनाते, प्लान ए जब डिस्ट्रीब्यूट हो जाता है तो प्लान भी उनके पास अक्सर तैयार रहता है। क्योंकि जब टॉस किया था तब इंटरव्यू ली गई थी और निनाद ने कहा था कि वाईपी उनके सामने क्या प्लान बनाया जा सकता है, लेकिन निनाद ने वाईपी की कमजोरी को यहाँ पर, ये देखिए ऑफ स्टंप के बाहर गेंद को रिलीज किया। अब हमारे अंपायर अष्टम सर की एक अनोखी अदा, वाइड 8 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये देखिए ऑन साइड में, ऑफ साइड में बहुत ही बढ़िया तरीके से एक्स्ट्रा कवर ड्राइव, लॉफ्टेड एक्स्ट्रा कवर ड्राइव, और क्रिकेट की खूबसूरती नजाकत को बयां करता हुआ यह स्ट्रोक निकला है बल्लेबाज राकेश गहलोत के बल्ले से। ठोक दीजिए। या दरम्यान आपण इथे स्वागत घेतोय। मी आमचे पाहुणे अनिल पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार स्वागत कक्षामध्ये येऊन स्वीकारावा। अनिल दादा आणि संदीप पाटील हे त्यांचं स्वागत करतील। खारघर सेक्टर पनवेल तालुका सल्लागार शिवसेना उबाठा गट आदरणीय अनिल पाटील साहेबांचं इथे स्वागत। मी विनंती करतो अनिल पाटील साहेबांना, दोन्ही अनिल पाटील, यस दोन्ही अनिल पाटील, एक राष्ट्रवादीचे अनिल पाटील आणि दुसरे शिवसेनेचे अनिल पाटील, स्वागत स्वीकारण्याची विनंती मी अनिल पाटील साहेबांना करतो। त्यानंतर आमचे दत्ता दळवी साहेब एक समालोचकही आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। अशोक बुवा आणि जयेंद्र भाऊंना विनंती करतो की आपण जॉईन व्हावं। थँक्यू। हेलो, धन्यवाद। मेहमानों की मेहमान नवाजी होते होते एक और विकेट का यहां पर पतन हुआ है बल्लेबाज राकेश गहलोत। हेलो, दत्ता दळवी, कारण आमचे संदीप पाटील साहेबांनी सांगितलं की मी समालोचन करायचो, त्या अगोदर दत्ता दळवी साहेब समालोचन करायचे। त्यांच्याकडूनच अनेक शब्द आम्ही शिकलेलो आहोत। 40+ क्रिकेट सुरू आहे आणि अशा सिनियर क्रिकेटर्सना अगदी जवळून खेळताना पाहणारे आमचे आदरणीय दत्ता दळवी साहेब, ज्यांनी त्यांचं समालोचनही खेळताना केलेलं आहे, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। डीजे सूरज लगाओ गाना वही फिर से, ओवर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद। तो 29 के 73 रनों की आवश्यकता है। दूसरी ओवर प्रोग्रेस के ऊपर है नए बल्लेबाज निनाद तारेकर, एक आक्रामक बाएं हाथ के बल्लेबाज। तो गेंदबाजी के लिए सचिन कोहली। +40 रायगढ़ प्रीमियर लीग का यह महामुकाबला, अंतिम मुकाबला दूसरी ओवर प्रोग्रेस के ऊपर है। देखिए फील्ड का जमावड़ा किया है, अंपायर से कुछ बातचीत करते हुए मुआयना कर रहे फील्ड का,
ऑन ऑफ साइड में देखेंगे तो निश्चित रूप से 30 गज घेरे के अंदर मिड ऑफ है, शॉर्ट एक्स्ट्रा। यस, या दरम्यान सभापती पनवेल महानगरपालिकेचे विकास शेठ घरत यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। मी विकास शेठ घरत साहेबांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। पनवेल महानगरपालिकेचे सभापती आदरणीय विकास शेठ घरत यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आणण्यासाठी आमचे सत्यवान म्हात्रे साहेब गेलेले आहेत। विकास शेठ घरत यांचं स्वागत। थँक्यू। बिल्कुल आने वाले हर एक अतिथि का पूरे सम्मान के साथ यहाँ पर स्वागत किया जा रहा है। ऑन साइड में एग्जीक्यूट किया है। इस समय निश्चित रूप से गेंद ने ज्यादा ऊंचाई ली थी, सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया। निनाद तावेकर ने अपने पारी की शुरुआत की सिंगल के साथ। आउट होने बल्लेबाज थे नईम चौगुले, राकेश घरत, किशोर घरत। एक ओर से देखा जाए तो मोर्चे पर लगे हुए बहुत सारी उम्मीदें इस टीम की किशोर घरत के ऊपर लगी रहेगी। प्रसाद जी अगर देखा जाए तो ओवन टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा नाम किशोर घरत, इन्हें हम अक्सर देखे कई लंबे समय से लंबी लंबी पारियां खेलना, एक परफॉर्मर के रूप में हमने उनको देखा है और उनके अंदर जो क्षमता है उस क्षमता के अनुसार हर टूर्नामेंट में उन्होंने प्रदर्शन किया है। उसको यूटिलाइज कैसे करते हैं इस मुकाबले में? मुकाबले को जीतना है तो अपनी क्षमता का पूरी तरह से उपयोग करना पड़ेगा किशोर को। ये देखिए बैकवर्ड पॉइंट के रीजन से गेंद को निकाला, मात्र सिंगल यहां पर आएगी। उतनी कसी हुई गेंदबाजी है, मानो ऐसा लग रहा है कि बल्लेबाजों के पैरों में बेड़िया से डाली है, क्योंकि कोई बड़ा स्ट्रोक अब तक दिखाई नहीं दे रहा है। दूसरी प्रोग्रेस के ऊपर कुल मिला के देखा जाए तो 9 गेंदें रिलीज हो चुकी है और एक छक्का एक चौका हमने देखा है इस पारी में। 6 ओवर का मुकाबला, 85 का टारगेट और इस टारगेट का पीछा कर रही इस समय कोरलाई मुरुड टीम। और इस मुकाबले को जीतना यानी कि एक बहुत बड़ी कड़ी चुनौती है मुरुड क्रिकेट टीम के लिए, क्योंकि सामने निनाद तावेकर बिल्कुल स्टंप के सामने पाए गए और अंपायर जावेद फरीद का इशारा कि निनाद तावेकर को लौटना पड़ेगा अपने ड्रेसिंग रूम की ओर। संघ बिंदास ठोका, ठोकल्या ते जिंकल्या, होकल्या ते मुकल्या, घर का रस्ता बघे तिकीट। दरम्यान आदरणीय विकास शेठ घरत यांचं आगमन होत आहे। पनवेल महानगरपालिकेचे सभापती आदरणीय विकास शेठ घरत आणि त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी इकडे प्रस्थान करतायत स्टेजकडे। आदरणीय आमचे सत्यवान म्हात्रे त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर घेऊन येतात। खजिनदार अध्यक्ष साहेब गेलेले आहेत त्यांना भेटण्यासाठी। एक यंग अँड हँडसम पर्सनॅलिटी असलेले विकास शेठ घरत यांचं या रायगड 40+ प्रीमियर लीग मध्ये मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक 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 स्वागत। त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। थँक्यू। धन्यवाद टीके जी। बिल्कुल पनवेल महानगरपालिका के सुशोभन समिति के सभापति रह चुके डैशिंग हैंडसम और उभरता हुआ नेतृत्व पनवेल महानगरपालिका का। ये देखिए ऑन साइड में गेंद को फ्लिक किया, गेंद जा रही है शॉर्ट मिड विकेट के रीजन में, मात्र सिंगल। देखिए हर एक रन के लिए कड़ा संघर्ष करना पड़ रहा है यहाँ पर मुरुड क्रिकेट टीम की। रीजन वजह एक ही है, एक्यूरेसी गेंदबाजी में काफी जबरदस्त लाइन और लेंथ मेंटेन किए गेंदबाजों ने और एक रिदम के साथ गेंदबाजी किए रहे। इस रिदम को तोड़ने के लिए काफी प्रयास किए जा रहे किशोर घरत और बल्लेबाज जमीर दाखवे की ओर से। पिछले मुकाबले में जमीर दाखवे ने शानदार बल्लेबाजी की थी। राउंड द विकेट किशोर के लिए, ऑन साइड में जगह बनाई, बेहतरीन चौका, दंदनाता हुआ किशोर के पारी से निकलता। इसी प्रकार की बल्लेबाजी के लिए किशोर जाने जाते काफी लंबे अरसे से। क्या उस प्रकार का जलवा इस रायगढ़ प्रीमियर लीग के 40+ के इस चौथे संस्करण में आने वाले 4 ओवरों में दिखा पाएंगे? अपने टीम को मुश्किल स्थिति से, नाजुक हालातों से क्या निकाल पाएंगे? इसका आंखों देखा व्यूवन करने के लिए बिल्कुल हम सन्माननीय गोविंद पाटील साहेब यांना विनंती केली जाते की आपण
सत्यवानजी म्हात्रे साहेब यांच्याशी संपर्क कर. सन्माननीय गोविंद पाटील, आपल्या या मंचावर सहर्ष स्वागत है. या आपण रायगढ़ समालोचक एसोसिएशनच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. तो बिल्कुल अगली आवाज आपके सामने वुमेन कमेंटेटर एसोसिएशन के अध्यक्ष सन्माननीय प्रसाद जी भोईर साहब. आगे की कहानी उनकी जुबानी. धन्यवाद. यस, थँक्यू. उपस्थित सर्व क्रीडासिकांचं सहर्ष स्वागत. संध्याकाळचे 4:40 होत आहेत आणि आपण पाहताय रायगड 40+ क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन आयोजित रायगड 40+ प्रीमियर लीग संध्याकाळचा सत्र आहे आणि या स्पर्धेचा अगदी सरते शेवटीचा काळ आपण शिल्लक आपण अनुभवतो असं म्हणूया, जिथे मात्र मेगा फायनल सध्या मैदानात रंगली जाते. इंडिया वॉरियर्स वर्सेस वन सोल्युशन कोरलाई मुरुड या दोन संघांमध्ये ही मॅच आहे. उर्वरित 4 षटकांचा खेळ आणि त्यापैकी हे सलग 2 चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. बॉलर आहेत सूरज पाटील. चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सध्याच्या घडीची आपण स्थिती पाहिलीत ना तर फलंदाजी करणारा संघ सध्याच्या घडीला 84चा पाठलाग करताना आहे, 85चा पाठलाग करताना 3 बाद 20. हलक्या हाताने चेंडू रिलीज केला. चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय. लॉंग ऑन कडे स्वतः संघनायक जिथे मात्र असं वाटलं होतं कुठेतरी पहिल्या सत्रामध्ये संघनायक ज्या पद्धतीनं बाद झाला ना, अगदी इंडियन वॉरियर्स टीमच्या काळजाचा ठोका चुकणारा तो क्षण होता. परंतु इतर खेळाडूंनी ती बारी सांभाळली आणि मात्र पुन्हा एकदा दाखवून दिलं क्रिकेटमध्ये एकाला नव्हे तर एकीला महत्व आहे. यावेळचा चेंडू स्लोवर डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपमध्ये टाकलाय. चेंडू डीप मिडविकेटकडे जातोय. बॅट्समन किशोर गरजच्या बॅटमधून आलेला फटका आहे. सिंगलचा फटका होता आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे 22 वर. 22 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 बाद 22. किशोर घरत उरण टेनिस क्रिकेटमधील खरं तर फुंडे गावातून ग्रामीण फॉर्मॅट खेळणारा खेळाडू सध्या मात्र रायगड 40+चं प्रतिनिधित्व मैदानात करतोय. चांगला फटका आहे. लॉंग ऑफकडे येतोय. सिंगलसाठी हा फटका असणार कारण चांगलं क्षेत्ररक्षण इथे पुन्हा एकदा पाहायला मिळालं आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली जाते. थेंबे थेंबे तळेसाची या उक्तीनं म्हणूया 23 वर. 23 धावा होत आहेत. समीकरण जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 20 चेंडूमध्ये विजयासाठी 62 धावांची गरज आहे. 20 चेंडू विजयासाठी 62 धावांची गरज आहे. आव्हान थोडंसं कठीण आहे नरेंद्रजी, परंतु अशक्य म्हणता येणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आणि प्रत्येक वाटेवरती काहीतरी नव्याने घडत असतं आणि कधी कधी बिघडत असतं. पाहूया या सामन्यामध्ये नक्की कोणाच्या दृष्टीने काय बिघडणारा. हेलिकॉप्टर लुक देण्याचा हा प्रयत्न आहे. चेंडू अलॉंग द कार्पेट अगदी गरंगळत चालला आहे. डीपमध्ये जिथे क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल फक्त मिळाली जाते. मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. मोठे स्ट्रोक बनवावे लागतील. जागा बनत नसते, बनवावी लागेल आणि मोठे स्ट्रोक खेळावे लागतील तरच या सामन्यामध्ये खरं तर वन सोल्युशन कोरलाई टीम ही राहू शकेल. अशरफजी पटेल यांना विनंती आपण यावं मंचावरती. डीप स्क्वेअर लेगकडे हा हिट केलेला फटका आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणं कठीण. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर असणारा फटका. फ्लॅट स्ट्रोक आलाय. मिळत आहेत 6 धावा. पाहिलं तर नईम चौगुले जो अतिशय स्वस्तामध्ये गेला. त्यानंतर राकेश गरत खूप अपेक्षा होत्या ज्याच्याकडून. त्याने सुद्धा एका षटकाराच्या साह्यानं 7 धावांचं योगदान दिलं. आणि निनाद तारेकर खरं तर विशेष कौतुक करेन निनाद तारेकरचं लीडरशिप कशी असाव्याचं उत्तम उदाहरण निनाद तारेकर यांच्या लिडिंगमधून पाहायला मिळालं. येणाऱ्या 18 मध्ये 55 करायचे आहेत. 18 चेंडू 55 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज येतोय मैदानावरती नैनेश पाटील. वयाची 40 ओलांडून गेलेले सर्व खेळाडू सध्या मैदानात आहेत. अगदी कधी कधी असं वाटतं वयाची 40 जगून सुद्धा कधी कधी जीवनाचा अर्थ कळत नाही. पण आज गेले कित्येक वर्ष खऱ्या अर्थाने ज्यांना टेनिस क्रिकेट खेळलाय असे सर्व क्रिकेटचे धुरंधर योद्धे आज मैदानावरती अवतरलेत. औचित्य आहे रायगड 40+ प्रीमियर लीगचं. ऑन साईडला डीपमध्ये प्रोटेक्शन दिलंय. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अपर कट लागली जाते. इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग कडून चेंडू शॉर्ट लेग कडे आलाय.
थोडीशी चेंडूनी फिरकी घेतली आहे, सिंगल फक्त मिळतीये. किशोरच्या बॅटमधून आलेला हा फटका होता. धावा संख्या आपण पाहू शकाल, धावा संख्या होतीये 31 धावा. 31 होतात, येणाऱ्या 17 मध्ये 54 करायच्या आहेत. 17 धावा, 17 चेंडू आणि विजयासाठी 54 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 54 धावा. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉट थर्डमॅनला उडालेला झेल इथे मात्र टिपलाय. विकेट नंबर 4. बॅट्समन जमीर दाखवे हा मात्र अतिशय स्वस्तामध्ये झेल बाद. विकास शेठ गरज साहेबांसाठी हे फटाके लावण्यात आलेले आहेत. त्यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आम्ही इथे स्वागत करतोय. खरं तर विकास शेठ म्हणजे क्रिकेटवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. जिथे जिथे क्रिकेटच्या मॅचेस असतात किंवा जास्त त्यांचा सहभाग क्रिकेटमध्ये आपण गेली कित्येक वर्ष बघितलेला आहे. ते विकास शेठ गरज यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. संदीप पाटील साहेब आमच्या समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष त्यांच्या समवेत चर्चा करतायत. ही स्पर्धा कशी यशस्वी झाली आहे आणि ही स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे चाललेली आहे याबद्दल चर्चा. थँक्यू. 16-54, 16 चेंडू 54 धावांची गरज असताना नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. इन ॲट नंबर 6 नाव आहे संदीप तारेकर. सँडी तारेकर या नावानं प्रसिद्ध असणारा टेनिस क्रिकेट विश्वातील पारगावचा हा खेळाडू. बोनी पारगावमधून गेली कित्येक वर्ष ज्यानं क्रिकेट खेळलंय आणि गाजवले सुद्धा. तो सँडी सध्या मैदानात या सामन्यामध्ये आपल्या संघाची मधली स्थिती सांभाळण्यासाठी मिडल ऑर्डरला आला. हलक्या हातानं चेंडूला स्टेअर केला जातो. चेंडू शॉट कव्हर करून डीपकडे जाताना दिसतोय. क्षेत्ररक्षक इथे मात्र गडबडला आणि त्याचा फायदा. नजरहटी आणि दुर्घटना घटित चेंडू सीमा पार, चौकार. सँडी तारेकरच्या बॅटमधून आलेला हा चौकार आता मात्र समीकरण बदलवून जातोय. येणाऱ्या 14 मध्ये 50 करायच्यात. 14 चेंडू विजयासाठी 50 धावांची गरज. नैनेश पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सध्या बॉलिंग ट्रॅकवर आहे. समोर मात्र एका चौकारांची साह्याने बिनबाद 4 वरती खेळणारा सँडीच्या बॅटमधून हा चेंडू ऑन साईडला हिट केला जातोय. क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. चेंडू स्टॉप केलाय. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा आमचे सिनियर समालोचक टी.के. माळी सरांचं एक सुंदर वाक्य आहे, तो पुन्हा एकदा आठवला. गायक किती पट्टीचा असला ना तरी तबल्यावरती कोण आहे आणि टाळकरची साथ त्याला कशी मिळते त्यावरती तुमचं संगीत रंगतं. मैदानामध्ये क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सुद्धा तेच आहे. गोलंदाज किती चांगला आहे आणि त्याला क्षेत्ररक्षणाची साथ कशी मिळते त्यावरती त्यांचं क्रिकेट रंगत असतं. यावेळचा चेंडू वेट अँड वॉच पाहिला, थांबला आणि त्यानंतर मात्र टायमिंग केलंय डीप मिडविकेटच्या वरतून. पुन्हा एकदा मात्र आपल्या पाठीराख्यांना अपेक्षेचं किरण दाखवणारा हा षटकार. यस, थँक्यू. षटक संपलं जात आहे. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. 85चा पाठलाग करताना धावा संख्या होतीये, माफ करा 4 षटक संपले, धावा संख्या होतीये 42. आता मात्र समीकरण उरलंय 12 मध्ये 43 करायच्या आहेत. येणाऱ्या 12 मध्ये 43 करायच्या आहेत. अगदी वयाच्या 16व्या वर्षामध्ये असणाऱ्या तरुणांना खऱ्या अर्थानं लाजवणारं क्रिकेट सध्या मैदानात आपण पाहतोय. वयाची 40 उलटून सुद्धा अजूनही काय अफलातून त्यांच्याकडे एनर्जी पाहायला मिळते. यापेक्षा आणखी विशेष कौतुक या खेळाडूंचं काय करावं. आणि त्यामध्ये आणखी 4 छान लावणारे आमचे अष्टमकर सर, काय म्हणावं. 12 मध्ये 43 करायचे आहेत. शेवटचे 2 षटक, 43 धावांची गरज. 17 मध्ये आपण पाहतोय दुपारचं सत्र, संध्याकाळचं सत्र आणि या सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये थोडासा सूर्यप्रकाश होता आणि वातावरणामध्ये थोडीशी आर्द्रता कमी होती, पण आता मात्र थोडीशी वाढली आहे. पण तरी सुद्धा मैदानामध्ये गरमाट निर्माण करणारा आणि हा सामना गरम करणारी फलंदाजी सध्या मैदानात चालू आहे. 12 मध्ये 43 करायचे आहेत. गोलंदाज सचिन कोळी. हा चेंडू मिस करतोय बॅट्समन सँडी. निर्धाव चेंडूवाला. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे मात्र
सामन्यावरती मजबूत पकड बसवणारा असेल तो म्हणजे इंडियन वॉरियर्सला. याच्या विरोधात म्हणायचं झालं तर वन सोल्युशनसाठी मी एवढंच म्हणेन, प्रत्येक निर्धाव चेंडू हा मात्र समुद्र किनारी फिरायला जाताना त्या वाळूवरती मूठ मारावी आणि या मुठीतील वाळू निष्ठावी ना, तसा मात्र हा सामना हातातून निसटणारा असणारा. प्रत्येक चेंडूवरती बरंचसं काही अवलंबून आहे. येणाऱ्या 11 मध्ये 43 करायचे आहेत. मिस टायमिंग पुन्हा एकदा लेग बिफोर द विकेटचा अपील केलं जात आहे. तोपर्यंत नजरेसमोरील चेंडूवरती एका धावेची चोरी झाली आहे. सिंगल पूर्ण केली जाते आणि आता मात्र येणाऱ्या 10 मध्ये तुम्हाला करायच्या आहेत 42 धावा. 10 चेंडू 42ची गरज आहे. 84चा पाठलाग करायचा होता. खूप चांगलं क्रिकेट सध्या आपण मैदानात अनुभवत आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आज रायगड 40+ असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेली खऱ्या अर्थानं रायगड 40+ प्रीमियर लीग आपण पाहता आणि मुख्य आयोजक खरं तर आमचे संदीपजी पाटील सर, सत्यवानजी म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी. खऱ्या अर्थानं त्यांनी खूप मेहनत घेतली आणि म्हणूनच आज ही यशाचं अत्युच्च शिखर ते गाठताना दिसत आहेत. परफेक्ट टायमिंग केलं आणि चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या वरतून भिरकावून दिलाय. आणखी एक किशोर घरतच्या बॅटमधून षटकार. साहेबांना जी एनर्जी आहे ना त्यांच्यामध्ये, ती एनर्जी कुणाकडेच नाहीये बघ. पहिल्या मॅच पासून ते डान्स त्यांचा सुरू आहे. आमचे संदीप पाटील अध्यक्ष रिची संदीप पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस त्यांना इथे जाहीर झालेलं आहे. अफलातून एनर्जी त्यांच्यामध्ये आपण बघतोय. डान्स करतायत, डिसिजन पण योग्य देत आहेत, व्यवस्थित देत आहेत. सगळीकडे त्यांचं लक्ष आहे. 9 मध्ये 36 करायचे आहेत. 9 चेंडू 36 धावांची गरज. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला तर बॅट्समननं बॅकसाईडला जाऊन थोडासा बॉडी बॅलन्स केला आणि मात्र फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या वरतून भिरकावला. यावेळचा चेंडू सरळ खेळला जातोय. अगदी गोळीच्या वेगाने चेंडू मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे ट्रॅव्हल होतोय. योगेश पवार चेंडू पकडताय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. अगदी काळजाचा ठोका चुकवणारा क्षण मैदानामध्ये घडलंय काय? विजय आणि पराभव यामधील अंतर किशोर घरत होतोय धावबाद. गोटे अंपायर आमचे ज्युनियर गोटे अंपायर अष्टमकर सर वेगवेगळे डान्स इथे करतायत. त्यांचं मनापासून धन्यवाद. ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्या सगळ्या मदतनीसांचं आपण शतशः ऋणी आहोत. त्यामध्ये आदरणीय विनोद शेठ घरत, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, यांच्याकडून 3000 रुपयांची देणगी या रायगड 40+ आलेली आहे. हेमंत म्हात्रे, अक्षय मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर, यांच्याकडून 2000 रुपयांची देणगी आलेली आहे. त्यांचंही मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे भोलानाथ शेठ पाटील, माजी सरपंच वल्लभचे, ते खरं तर येणार होते परंतु बिझी शेड्यूल त्यांचा असल्यामुळे आले नाहीत. परंतु त्यांनीही 10,000 रुपयांची देणगी या रायगड 40+ दिलेली. आणि नितेश शेठ पाटील घोट यांच्याकडून 5,000 रुपये देणगी या रायगड 40+ आलेली आहे. धन्यवाद. न्यू कॅन्डिडेट नवीन फलंदाज मैदानामध्ये महेंद्र वर्तकाला हा चेंडू हलक्यातून खेळला जातो. चेंडू मिड ऑफ कडे आलाय. क्षेत्ररक्षक डीप कव्हर मध्ये असणारा क्षेत्ररक्षक मिड ऑफ पर्यंत येऊन चेंडू स्टॉप करते. तोपर्यंत सिंगल मिळाली जाते. या अगोदर बाद होणारा फलंदाज नाव आहे किशोर घरत. 9 चेंडू 25 धावा ज्यानं केल्या, 2 षटकार आणि 2 चौकाराच्या साह्यानं ज्यानं 25 धावा केल्या आणि धावबाद झाला. स्ट्रायकर बॅट्समन संदीप तारेकर, सँडी तारेकर. यावेळचा चेंडू अगदी गवताला झिंझिने आणणारा फटका आहे. चेंडू डीप मध्ये आला, जिथे मात्र क्षेत्ररक्षक स्टॉप करताय. तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातात. 2 धावा मिळाल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्यानं समीकरण आता मात्र बदललंय. शेवटचा षटक अर्थात 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 32 धावांची. 32 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकावा लागणार आहे. आपले पाहुणे आदरणीय विकास शेठ घरत, सन्माननीय सभापती पनवेल महानगरपालिकेचे, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. स्वागत कक्षामध्ये त्यांना आम्ही सविनय आमंत्रित करतो. एक
हँडसम, स्मार्ट आणि डॅशिंग नेतृत्व म्हणून पनवेल महानगरपालिकेमध्ये प्रसिद्ध असलेले आदरणीय विकास शेठ गरत, हा सर्वात तरुण नगरसेवक विकास शेठ गरत यांचा मानसन्मान इथे करण्यात येतोय. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. अनिल दादा, नंतर आमचे हसुराम गरत, संदीप पाटील आणि खजिनदार आमचे, त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येतोय. 6 चेंडू 32 धाबांची गरज आहे. 6 मध्ये 32. स्ट्रायकर बॅट्समन महेंद्र वर्तक. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू मिड ऑन कडे अगदी स्ट्रेट चाललाय चेंडू म्हणून या सिंगल मिनिट आहे. एक मिनिट. मंगेश भेंडे यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. या भेंडे साहेब, थँक्यू. 5 चेंडू 31 धाबांची गरज आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी 31 धाबांची गरज आहे. स्ट्रायकर बॅट्समन सँडी तारेकर. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र स्लोवर डिलिव्हरी केली होती. चेंडूला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर कडे खेळलाय आणि पाहता पाहता सँडी तारेकरच्या बॅट मधून आलेला हा ताकदीचा फटका षटकार. आदरणीय अनंत शेळके, विंधण्याचे आमचे पाहुणे, आमचे खरं तर नातेवाईक आहेत ते, अनंत शेळके विंधणे यांचाही मानसन्मान इथे करण्यात येतो. मरुआई विंधणे संघाचे अगदी चांगले खेळाडू, त्यांचं स्वागत. थँक्यू. 4 मध्ये 25 करायचे आहेत. सँडीकर तारेकर यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इथे चेंडू अगदी खोलात आला. बॅट्समन इथे मात्र डिस्टर्ब होतोय. बॅट्समन होतोय क्लीन बोल्ड. थोडासा आता मात्र निर्जीव होताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 25 धाबांची गरज आहे. टिकेमाळे सर, एवढंच म्हणूया, आज एवढ्या वर्ष खेळणारे क्रिकेटचे अनेक तपस्वी इथे उपस्थित आहे. एखाद्या माणसाला जगण्यासाठी तेवढं आयुष्य सुद्धा मिळत नसतं. एवढे वर्ष या खेळाडूने क्रिकेट खेळलंय. नाही, हीच तर विशेषता आहे या सगळ्या रथी महारथींची. आणि त्यामध्ये विशेष कौतुक आपण करूया या सर्व खेळणाऱ्या खेळाडूंचं. यावेळचा चेंडू पॉईंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. डीप बॅकवर्ड पॉईंटकडे चेंडू चाललाय. सिंगल मिळाली जाते. डबलसाठी हा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आता फक्त विजय आणि पराभव यामधील अंतर दूर करणारा सामना पण मैदानामध्ये पाहणार आहोत. विजयासाठी गरज आहे 2 चेंडूमध्ये 23 धाबांची. आताच आपण पाहिले कोल्हे आणि चिंचपाडा संघाचे सपोर्टर परशुराम कोळी आले होते. खरं तर परशुराम कोळीबद्दल आपण काय म्हणावं. कित्येक वर्ष ज्यांनी मुंबईमधील अनेक धुरंधर खेळाडूंना खऱ्या अर्थानं क्रिकेटचे धडे शिकवलेत असे परशुराम कोळी हे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळाले. आणि क्रिकेटने खऱ्या अर्थानं बरंचसं काही मित्र दिलं आणि त्यापैकीच हे सर्व खेळाडू इथे पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहू शकाल चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन. आदरणीय नगरसेवक किरण पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. नगरसेवक किरण पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. योगेश पवार डायरेक्ट हिटने बाद झाला होता आणि त्याच योगेश पवारने नेमकं हेरलं. किशोर गरज सारख्या फलंदाजाला बाद करण्यासाठी डायरेक्ट नॉन स्ट्राईकला चेंडू हिट केला आणि तिथे मात्र महत्त्वाचा फलंदाज बाद झाला आणि तिथून पूर्णपणे मॅचने युटर्न घेतला. इथे आपण पाहू शकाल या सामन्यातील शेवटचा चेंडू जिथे मात्र डीप बॅकवर्डकडे झेल उडाला होता आणि तो टिपला जातोय. पॉईंटमध्ये झेल उडाला होता आणि तो चिपला जातोय आणि मात्र इथे 18 धावांनी सामना आपण पाहू शकाल एनडीआर वॉरियर्स टीमने जिंकलेला आहे. समालोचक असोसिएशनचे आमचे सर्व शिलेदार ज्यांचं विशेष कौतुक करतो, ज्यांनी ही रायगड 40+ प्रीमियर लीग आयोजित करून खूप मोठी खरं तर पर्वणी आम्हा रायगडकरांना आणली आणि यामध्ये या स्पर्धेचा अविभाज्य घटक होण्याची संधी या कमिटीने दिली. त्याबद्दल त्यांचं सर्वांचं कौतुक करतो आणि भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय, ज्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो.
यस आणि